ओम शांती. आजच्या मुरलीची तारीख आहे 28/2/2025. आजच्या मुरलीचे महावाक्य आहे, बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, शांती हवी असेल तर अशरीरी होण्याचा अभ्यास करा. जितका देह आणि देहाच्या दुनियापासून दूर जाण्याचा अभ्यास कराल तेवढी तुम्हाला शांतीची अनुभूती होईल. दुनियामध्ये प्रत्येक मनुष्य शांती अपेक्षित आहे, पण शांती ही शांतीच्या दुनियामध्ये आहे आणि लोक मागतात अशांतीच्या दुनियामध्ये शांती. म्हणून बाबा आज आठवण करून देतात की तुम्ही स्वधर्मामध्ये स्थित राहा. आत्म्याचा स्वधर्म आहे शांती, आणि शांती हा माझ्या गळ्यातला हार आहे. शांतीधाम हे माझ्या आत्म्याचं निवासस्थान आहे. दुसरं बाबा सांगतात की आज तुमच्या बुद्धीमध्ये बाबा जे आहेत, जसे आहेत, ज्या स्थानावर आहेत, ज्या रूपामध्ये आहे, बाबांची आठवण यथार्थ करण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. तर बाबा सांगतात की तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष द्या की बाबा ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. बाबा परमधामचे निवासी आहेत. आत्म्याचे पिता परमात्मा आहे. हा नशा आणि हा विश्वास मुलांना बुद्धीमध्ये राहणं गरजेचं आहे. आणि बुद्धीमध्ये हे पण ठेवा की बाबा मला विश्वाचं मालिक बनवण्यासाठी आलेले आहे. बाबा म्हणतात की इथे तुम्ही स्वराज्य अधिकारी बनलात तर भविष्यामध्ये प्रकृती ही तुमची दासी होणार आहे. म्हणजे तत्व सुद्धा हे तुमचे दासी रूपात सेवा करणार आहे. समुद्र, धरती, वायू, आकाश हे सर्व तुमचं होणार आहे, कारण तुमच्या ऑर्डर प्रमाणे तत्व त्या ठिकाणी काम करणार आहे. बाबा म्हणतात की जसं गीतामध्ये ऐकतो आपण की तुम्ही पाके हमने जहान पा लिया. बाबा, आम्ही तुम्हाला प्राप्त केलं तर आम्ही जगामधलं सर्व काही प्राप्त केलं. मग बाबा सांगतात की त्याचा तुम्हाला तेवढा नशा असतो का? आज बाबांनी मुरलीमध्ये भरपूर आपल्या मुलांना टायटल दिलेले आहे की मुलांनो, तुम्ही बुद्धिवानांचे बुद्धिवान, मास्टर बुद्धिवान आहात. तुम्ही पारसनाथाची मुलं, मास्टर पारसनाथ आहात. तर तुमच्या संपर्कामध्ये जी पण आत्मा येते ती सुद्धा तुमच्या बरोबर पारसनाथ झाली पाहिजे. मध्य बाबांनी हे मुलांना सांगितलं की माझ्याकडे येणारे मुलं देखील दोन प्रकारचे आहे. एक आहे मातेले आणि दुसरे आहे सोतेले, म्हणजे सख्खे आणि सावकार, सख्खे आणि सावकार. तर बघा, बाबा आपल्याला असं का म्हणतात, तर जे सख्खे मुलं असतात ते कधीही बाबांच्या ज्ञानामध्ये त्रुटी काढत नाही, आणि जे सावतार असतात ते नेहमी बाबांच्या ज्ञानामध्ये पण त्रुटी काढणार, नावं ठेवणार. आणि कधी कधी आपण पाहतो की असं त्यांचं चालचलन असतं, व्यवहार असतो की बाबांचं नाव त्या कर्मांच्याद्वारे बदनाम होतं. मग बाबा आज म्हणतात की मला असे सावतार मुलं नको आहे. मला सख्खे मुलं म्हणजे माझ्या ज्ञानाचा किंवा माझ्या आठवणीमधून मिळणाऱ्या शक्तीचा सबूत देणारे मला मुलं पाहिजे आहे. तर आज बाबा सांगतात तुम्ही चेक करा, मी सावतार आहे की मी सख्खा बच्चा आहे. बघा, जो सख्खा बच्चा असतो तो खूप प्रिय असतो, तो लाडला असतो, तो खुशबूदार फुलासारखा इतरांना ज्ञानाची खुशबू देणारा असणार आहे. तो सर्वांचाच प्रिय असतो, तो सर्वांना सहयोग देतो आणि सर्वांकडनं त्याला स्वतःहीच सहयोग मिळतो. म्हणजे सर्व गोष्टी त्याच्याकडे स्वतःहून येत असतात. मग आपल्याला जर ह्या स्मृतीमध्ये एवढी प्राप्ती आहे तर आपण बाबांचा सपूत बच्चा बनवून बाबांना ते आपण सबूत रिटर्न दिलं पाहिजे. दुसरं बाबा आज आपल्याला सांगतात की विकर्माजित बनण्यासाठी
आपल्याकडनं कोणतेही विकर्म होणार नाही याची तुम्ही दिवसभर काळजी घ्या. आणि मायेवर विजय प्राप्त करायचा असेल तर बाबांचा सख्खा बच्चा बनवून बाबांना सबूत द्यायचं आहे. दुसरं बाबा सांगतात की तुम्हाला दिव्य बुद्धीची एक लिफ्ट मिळालेली आहे आणि ह्या लिफ्टद्वारे तुम्ही तिन्ही लोकांची सैर करू शकता. 3 लोक कोणते तर साकारी, आकारी आणि निराकारी. दिवसभरामध्ये जेव्हा हवं, जितका वेळ हवा तेवढा वेळ तुम्ही ह्या 3 लोकांमध्ये सेकंद जाऊन येऊ शकता. बाबा सांगतात ही एक प्रकारची एक्सरसाइज आहे. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपण शरीराने जसे हेल्दी राहतो, निरोगी राहतो, तसं दिवसभरामधून जर आपण एक मिनिटाने, काही वेळाने जर आपण ही 3 लोकांची सैर करून आलो, म्हणजे ड्रिल करून आलो, तर आपल्या मनामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद निर्माण होते आणि मन शक्तिशाली बनायला लागतं. तर आपण दिवसभरामध्ये हा अभ्यास केला पाहिजे की प्रत्येक तासाला 1 मिनिट जर आपण ती एक्सरसाइज केली तर आपलं मनोबल जास्त वाढेल. आणि दुसरं बाबा सांगतात की स्मृतीचा स्विच हा कधीही ऑफ झाला नाही पाहिजे, तो नेहमी चालू असला पाहिजे. दुसरं बाबा सांगतात की मनाला नेहमी आनंदी ठेवा, खुश ठेवा, प्रसन्न ठेवा. याच्यासाठी हे समजणं गरजेचं आहे की संगम युगावर बाबांनी मला जी जीवन जगण्याची शुद्ध कला दिलेली आहे, ही शुद्ध कला मला पूर्ण कल्पामध्ये फक्त संगम युगावरच मिळत आहे. जे दिसतं ते खूप चांगलं आहे आणि जे होऊन गेलेलं आहे ते तर यापेक्षाही चांगलं होतं आणि पुढे होणार आहे ते तर खूपच चांगलं होणार आहे. या स्मृतीमध्ये आपण कायम राहायचं आहे. ओम शांती.